तर मित्रांनो नमस्कार. आता आपण आलेलो आहोत प्रदीपजी मिश्रा यांची जे कथा आहे उद्यापासून नांदेड येथील मोदी ग्राउंड येथे सुरू होणार आहे. आता बघू आपण की या ठिकाणी कुठून कुठून भाविक भक्तगण आलेले आहेत. तर बघूया आपण. हा जो पूर्ण परिसर आहे तुम्ही सगळेजण बघू शकता. मोठ्या संख्येने म्हणजे आज आहे दिनांक 22 ऑगस्ट रोजी. आता जवळपास वाजतायत 6:45 आणि उद्यापासून कथा प्रारंभ होणार आहे. तर आजच या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक जमलेले आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या राज्यातून भाविक इथे जमलेले आहेत. सर्वांना व्यवस्थितरित्या बसण्यासाठी जागा, वॉटरप्रूफ शेड, तसेच सर्वांना योग्य प्रकारे आवाज पोचावा यासाठी सुसज्ज साऊंड सिस्टीम तसेच मोठमोठे स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. जवळपास 5000 स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यासोबतच 4 जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा याकरिता या कार्यक्रमाच्या ठिकाणी सज्ज आहे. उद्या होणाऱ्या परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या कार्यक्रमानिमित्त चोख बंदोबस्त, योग्य व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता की स्वतः नांदेड जिल्ह्याचे IG SP साहेब आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे. योग्य असं नियोजन झालेलं आहे. अपेक्षेपेक्षा जास्त लोक इथे येण्याची शक्यता आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या गावातून हजारोच्या संख्येने भाविक इथं आज मुक्कामी आहेत. म्हणजे उद्या जागा भेटावी याकरिता ते 200-500 किलोमीटर अंतरावर जेवढे भाविक आहेत ते आज इथं या ठिकाणी मुक्कामी आलेले आपल्याला दिसतात. उद्याच्या या पहिल्या दिवसासाठी जवळपास 5 ते 7 लाख भाविक या ठिकाणी जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या होणाऱ्या प्रदीपजी मिश्रा यांच्या भागवत कथेसाठी वेगवेगळ्या गावातून आलेल्या भक्त मंडळीकडून गरबा, गवळण, विविध भजन, कीर्तन करून आपले वातावरण, आपल्या सभोवतालची भक्तिभाव याचं प्रदर्शन केलं जात आहे. तुम्ही बघू शकता अभूतपूर्व असा रिस्पॉन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. उद्या जागा भेटावी याकरिता आजच रात्री आपले सगळे साहित्य घेऊन पांघरणं, जेवण, पाणी, कपडे या सगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग कथेचे श्रवण करण्यासाठी जमलेला आहे. वेगवेगळ्या गावातून संपूर्ण बस्ता घेऊन या ठिकाणी मंडळी येत आहे.